श्री प्रल्हाददादा पै यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75,000 वृक्षारोपण करण्याचा संकल्प. डॉक्टर दिलीप पटवर्धन यांची माहिती. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी स्थापन केलेल्या जीवनविद्या मिशनचे अजीव सदस्य श्री प्रल्हाददादा वामनराव पै यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75,000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्याची सुरुवात प्रातिनिधिक स्वरूपात सांगलीतून करण्यात आली. डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करण्यात आला. प्रत्येक कृती राष्ट्रहिताची व विश्वशांतीची या ध्येयाने काम करीत असलेली जीवनविद्या मिशन ही संस्था नेहमीच सामाजिक व राष्ट्रीय हितासाठी काम करीत असते. पर्यावरण हाच नारायण या न्यायाने समाजहित व राष्ट्रहित जोपासण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी हा संकल्प करण्यात आला. यावेळी जीवनविद्या मिशनचे कार्यकर्ते विजय पाटील, शंकरराव बंगी, सूर्यकांत कोपडे, रोहित नेर्लेकर, सूरज मस्के, दिलीप कारंडे, रतन चव्हाण, खंडू गेंड, चिदानंद होनराव, सुधाकर पाटील, भारती बंगी, तृप्ती दळवी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आज खूप अलभ्य लाभ आपल्या सांगलीचे सगळे आणि मिरजेचे जीवनविद्या मिशनच्या शाखेचे बरेचसे लोक इथं आलेले आहेत. आमचं इथं आम्ही शेत घेतलं आहे छोटंसं आणि तिथं म्हटलं आता प्रल्हाददादांच्या वाढदिवसानिमित्त आता 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75,000 झाडं लावायचं ऑलरेडी नियोजन चालू आहे. तर सर्वात प्रथम नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टी सांगलीतच पहिल्यांदा होतात. त्याचप्रमाणे सगळ्यात प्रथम इथं आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात 10 वृक्ष लावलेले आहेत. ताम्हण नावाचं वृक्षाचं नाव आहे की जो महाराष्ट्राचा वृक्ष आहे. त्यासाठी आमचे दप्तरदार साहेब त्यांचे तज्ज्ञ आहेत कारण या जनरल नुसते वृक्ष लावून नाही त्यातलं नॉलेज पाहिजे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सुचवलं म्हणून त्यांनी हे लावलेले आहेत आणि अजूनही आम्ही लावत जाणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे वृक्ष लावून त्याचं आम्ही संवर्धन करणार आहोत आणि त्याचं रेकॉर्ड तुम्हाला दर 6 महिन्यांनी देत जाऊ. म्हणजे महत्त्वाचं वृक्ष लावणं नुसतं महत्त्वाचं नाही, त्या संगोपन करून ते वाढवणं महत्त्वाचं. ही गोष्ट आम्ही निश्चित करणार आहे आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात सांगलीत नव्हती. हा आपल्या जीवनविद्येचा अनुभव आहे. जसं आपल्या कर्जतचं ज्ञानपीठ देखील या सांगलीमधले लोक आम्ही ज्यावेळी गेलो होतो कुंतुगिरीला तेव्हा विजय पाटील आणि तुमचे बटू पाटील सगळे त्यांनी सुचवलं की असं आपल्याला व्हायला पाहिजे आणि ते झालं साकार. तसं वृक्षारोपणात देखील 75,000 नव्हे कदाचित लाखापेक्षा जास्त आपण वृक्ष लावू असा आपण संकल्प सोडू. आणि धन्यवाद विठ्ठल विठ्ठल सद्गुरूंना खूप खूप धन्यवाद वंदन करतो आणि एकदा परत प्रार्थना म्हणतो आणि थांबतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम का अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज